नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायची मला गरज लागणार नाही. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इकडं आपण सुंठ पावडर घेतलेली आहे 50 ग्रॅम. जायफळ त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, ते अर्ध जायफळ आहे. याच्यानंतर आपण घेतलेत मिरे 10 ग्रॅम, लवंग 12.5 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम आणि वेलदोडे 25 ग्रॅम घेतलेत. साली सकट घेतलेले आहेत, हिरवे वेलदोडे आपण घेतलेले आहेत. आता दालचिनी जी आहे ती काय करायची आहे, तोडायची आहे आणि मधनं पुसून घ्यायची आहे. खूपदा त्याच्यामध्ये माती असती, त्यामुळे टिश्यू पेपरनं स्वच्छ पुसून घ्यायची. आता आपण पुढं सगळी परफेक्ट मेजरमेंट मी देणार आहे, आपण नेहमीप्रमाणे बघणार आहोत. आता काय करूया, दालचिनी सगळी स्वच्छ करून घेतली की पुढं आपण सगळे मसाले भाजायला घेणार आहोत. एक पॅन ठेवायचा आहे. पॅन नेहमी पसरटच असावा, सगळ्यात महत्त्वाची टीप. मीडियम गॅसवर पॅन तापवून घ्यायचा आहे. पॅन चांगला तापला की त्यामध्ये लवंग, आता तुम्ही एक एक पदार्थ घातले तरी चालेल. हे दोन्ही सारखे आहेत, लवंग आणि मिरे, म्हणून मी घातलेले आहेत. आणि आता ही भाजून घ्यायचे आहेत. आता भाजताना सगळ्यात महत्त्वाचं, हे जाळायचे नाही आहेत, तर अतिशय हलके भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी टीप आहे आता, की हे आपण जे काही सगळे भाजणार ते हलके भाजून घेणार आहोत. सगळ्यात पसरट पॅन पाहिजे आणि मीडियम गॅसवर, मीडियम टू लोलाच ठेवा. तवा थोडा तापून घ्या, तवासुद्धा धूर येईपर्यंत तापवू नका. तवा मीडियम तापला की हे छान आपल्याला हळुवारपणे सगळे भाजून घ्यायचे आहेत. हातानं बघता येईल किंवा हातानं आपल्याला पकडता येईल एवढेच गरम करायचे, जाळायचे नाहीत. उन्हाळा जेव्हा असेल तर उन्हाळ्यात तुम्ही काय करू शकता, 2 दिवस याला चांगलं ऊन देऊ शकता मसाल्यांना आणि डायरेक्ट तुम्ही पदार्थ करू शकता. आता काय करूया, आपले लवंग आणि मिरे छान भाजून झालेले आहेत. हे आता आपण काय करूया, एका पॅनमध्ये काढू. भाजतानाचा जो वास आहे ना, तो असा यायला पाहिजे, सुंदर वास येतो. आता काय करूया, त्याच पॅनमध्ये आता आपण दालचिनी घालणार आहोत. दालचिनीचे तुकडे करून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील. आणि ते सुद्धा दाखवले त्याप्रमाणेच भाजायचे आहेत. आता काय केले, जायफळ थोडंसं कुटून घेतलं आहे. आधी 1 मिनिटभर दालचिनी जराशी भाजा आणि मग जायफळ घाला. आणि हे पण हलकं दाखवले त्याप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे. खूप भाजायचं नाही, ओव्हर रोस्ट करायचं नाही. आज आपण बघणार आहोत चहा मसाला. आता पावसाळ्यात याला खूप मागणी आहे. प्रत्येकाला घरात चहा मसाला लागतो, रोज लागणारी वस्तू आहे आणि पावसाळ्यात तर जास्त. म्हणून आज आपण बघतोय चहा मसाला. दालचिनी झालेली आहे, काढून घ्यायची आहे. आता त्याच पॅनमध्ये आता आपण काय करूया, आपले वेलदोडे घालूया आणि परत दाखवते त्याप्रमाणेच रोस्ट करून घेऊया, भाजून घेऊया. हलक्या हातानं किंवा मीडियम गॅसवर भाजणं महत्त्वाचं आहे. ओव्हर असे मोठे होऊन फटाफट फुटायला नाही पाहिजेत. ओव्हर रोस्ट करू नका, सिंपल अगदी हलक्या नाजूक्यानं भाजा. भाजणंच महत्त्वाचं आहे, कारण त्याचा वास राहायला पाहिजे. ओव्हर रोस्ट केलं की एकतर वास त्याचा सगळा निघून जातो. हलके छान आपण भाजून घेणार आहोत आणि आपले वेलदोडेसुद्धा छान भाजून झालेले आहेत.
हलके रोस्ट झालेले आहेत. आता मी गॅस बंद म्हणजे इंडक्शन बंद केलेलं आहे आणि आता हे सगळं काय करते आहे, ताटलीत काढून घेते आहे. कारण आपले सगळे मसाले काय झालेले आहेत, भाजून झालेले आहेत. आता काय करूया, हे थोडेसे कोमटसर व्हायला ठेवून देऊया. कोमट झाले की आपण पुढची रेसिपी कंटिन्यू करूया. आता काय झालं आहे, कोमट करायला आपण ठेवणार आहोत. कोमट झालेले आहेत आपले. आता काय झाले, सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि आता हे सगळं फिरवून घ्यायचं आहे. चालू बंद करत फिरवून घ्या. मस्त झालेलं आहे, पण आपल्याला अजून फाईन पावडर पाहिजे. पण आता यामध्ये आपल्याला घालायची सुंठ पावडर, जी आपण मगाशी प्रमाणात घेतली होती ती सुंठ पावडर घालूया. सगळं मिक्स करूया, मिक्सरवरनं काढूया आणि त्याची छान फाईन पावडर होईपर्यंत चालू बंद करत चमच्यानं हलवत आपण मसाला आपला तयार करून घेऊया. वासच याचा एवढा सुंदर येतो आहे ना आत्ता, की खरंच सगळा छान मसाला आपला तयार झालेला आहे. चालू बंद करत केला आहे, हातानं बघा छान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, खूप सुंदर झाला आहे मसाला, की एका तसराळ्यात किंवा एका बाऊलमध्ये सगळा मसाला काढायचा. नेहमी लक्षात ठेवा, सगळा छान मिक्स करायचा आणि मग भरायचा आहे. मधलं शूट थोडं स्किप झालं की तो सगळा एका तसाळ्यात काढून आपण काय करायचा, छान मिक्स करायचा. थोडासा व्यवस्थित मिक्सरनं गरम झालेला असतं, कोमट होऊ देत आणि मग तो एका कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये भरायचा आहे. बिझनेस करायचा असेल तर तो थोडा नाही पूर्ण गार मसाला होऊ देत आणि मग त्याची तुम्ही पाकिटं करा. किती ग्रॅम तुम्हाला करायची, 25 ग्रॅम 50 ग्रॅम, आणि मसाला पॅक करा. सुंदर मसाला होतो. हा मसाला वापरताना चहामध्ये कमी वापरा. 1 कप चहा असेल तर अगदी पाव टीस्पून आपल्याला मसाला घालायचा. आता तुम्ही ज्या पद्धतीनं चहा करता त्या पद्धतीनं चहा करा. इथं आम्ही दूध पाणी घालून करतो आहे. ती एक सवय लागली आहे, केटरिंगमुळं असेल म्हणजे की पटकन होण्यासाठी, कारण तेवढा वेळ नसतो, ऑर्डर पटपट द्यायची असेल, त्यामुळे आम्हाला पहिल्यापासूनच सवय लागली आहे. दूध आणि पाणी एकत्र करतो. तुम्ही जर पाणी नुसतं आधी करत असाल, उकळून घ्या पाणी, त्याच्यात मसाला घाला छान, त्यानं अजून छान स्वाद येईल. साखर घाला, चहापूड घाला आणि मग दूध घाला गरम. इथं मी आता चहापूड घालते आहे 2 चमचे आणि मसाला आपला घालते आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं चहा करता तसा करा, खूप सुंदर होतो. सांगायचं फक्त एकच हे आहे की जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा चहा मसाला जेव्हा आपण घरचा करणार आहे किंवा हा वापरणार आहे तो कमी वापरा, कमी क्वांटिटी लागतो, कारण स्ट्रॉंग मसाला आपला होतो, छान मसाला होतो. करून बघा. रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा की छान झालं आहे. करून बघा तुम्ही आधी. आणि पावसाळ्यात तर आता चहा लागतोच. चहा मसाल्यासाठी आपण पहिल्यांदा घेतले सुंठ पावडर 100 ग्रॅम, वेलदोडा, हिरवा वेलदोडा 50 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, मिरे 20 ग्रॅम आणि जायफळ 1 नग. मी इथं निम्म्या प्रमाणात तुम्हाला करून दाखवलं आहे. हे असं एवढं ह्याचं प्रमाण आहे. आता तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात बिझनेससाठी करायचं आहे तर तुम्ही याच्या 5 पट 6 पट अशी क्वांटिटी घेऊन तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकता, चहा मसाला तयार करू शकता. आणि जर उन्हाळ्यात केलं तर काय करा, ह्याच्यातले जे सुंठ पावडर सोडून जे बाकीचे मसाले आहेत ते उन्हात 2 दिवस चांगले वाळवा. 4 ते 5 तास ऊन द्या, चांगलं ऊन 2 दिवस द्या. आणि मग दुसरे दिवशी काय करा, ऊन देऊन झाल्यानंतर जसं आपण आत्ता केलं तसं मिक्सरवरनं काढा, सुंठ पावडर घाला आणि चहा पावडर तयार. पावसाळा, थंडी आहे तर आत्ता जसं दाखवलं आहे तसं रोस्ट करा पॅनवर आणि काय करा, चहा मसाला तयार करा. चला,
नक्की करून बघा चहा मसाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.